असं आहे की त्याचं प्रत्येक गोष्टीच्याबद्दल सरकारचे निर्णय अत्यंत चुकीचे आहेत। एक तर कांदा निर्यातीला बंधन घालायचं काही कारण नव्हतं, काय त्याच्यामुळे काही फार बिघडलं असतं असं नाही। मला आठवतं आहे की मी शेतीमंत्री असताना कांद्याचे भाव वाढले आणि भाजपचे लोक सभागृहामध्ये गळ्यात कांद्याचा माळा घालून आले आणि दंगा केला। स्पीकरने मला आदेश दिला की तुम्ही स्पष्टीकरण करा। मी सांगितलं की हा झिराईत शेतकऱ्याचा पीक आहे, कांदावाला कोणी फार मोठा बागायतदार नसतो, कधी नाही तर त्याला 2 पैसे मिळाले तर त्यासाठी एवढा दंगा करायचं कारण नाही आणि तुम्ही गळ्यात कांद्याचा माळा घाला नाही तर कवड्याचा माळा घाला। मी या कांदा उत्पादकांना मदत करणार आणि त्यामध्ये बंदी मी अजिबात घालणार नाही। तुम्ही बोललो नाही असं की काही गोष्टीच्याबद्दल सरकारने संवेदनशीलपणाची भूमिका घेतली आहे। आता कोल्हापूर जिल्हा हा साखर ऊस उत्पादन करणारा शिकवणारा जिल्हा आहे। प्रधानमंत्र्यांनी जाहीर केलं की तुम्ही साखर जशी करता तसे इथेनॉल करा। अनेकांनी इथेनॉलचे प्लॅन्ट टाकले। आता दुसरी ऑर्डर अशी काढली की डायरेक्ट तुम्ही इथेनॉल करायचं नाही। प्रश्न असा आहे, कारखाने उभे राहिले आणि त्याचा कच्चा माल ऊस त्याच्यापासून ही कारखानदारी नवीन प्रॉडक्ट सरकारने सांगितलं म्हणून काढू इच्छितो, त्याच्यावर आता बंदी आली की कारखाना टाकायला 100 कोटीचं कर्ज घेतलं, त्याचं काय करायचं? तसंच हा कांद्याच्या निर्यातीचं। कांद्याच्या निर्यातीला विशेषतः मोठं मार्केट हे बांगलादेश आहे आणि लोकांनी करार केली तिथे आणि करार केल्याच्या नंतर आता सरकारने बंदी घातली, नंतर उठवली, परत काल जाहीर केलं की इतक्या तारखेपर्यंत आहे। हा जो धर्सवतपणा आहे तो धर्सवतपणा शेती अर्थव्यवस्थेला अत्यंत घातक आहे। माझं स्वतःचं एक उदाहरण सांगतो। मी श्रीलंकेला गेलो, शेतीमंत्री होतो देशाचा, आणि तिथे गेल्याच्या नंतर आपल्याकडे तांदूळ जास्त होता तर तो तांदूळ घ्यावा म्हणून तिथले राष्ट्रपती राजपक्षे, त्यांचं नाव राजपक्षांच्या माझ्या बैठकीमध्ये मी त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला तांदूळाचा पुरवठा करू इच्छितो। त्यांची गरज होती। त्यांनी मला फोलाची सांगितलं की आम्ही तुमचा माल घेत नाही। म्हणजे का, काही क्वालिटीचा प्रश्न आहे का? त्यांनी असं उत्तर दिलं, तुमची क्वालिटी उत्तम आहे, पण तुमच्याशी करार केल्याच्या नंतर तुमच्या देशात त्या मालाच्या किमती वाढल्या की तुम्ही लगेच बंदी घालता आणि त्याचा परिणाम आमच्या लोकांना, आम्ही इथनं माल घेणार होतो आणि तुमची गरज भागवणार होतो, हे जे आम्ही आश्वासन दिले ते आम्ही फार पाळू शकत नाही। तुमच्या धोरणात ज्यावेळेस कन्सिस्टन्सी त्यावेळेला आम्ही चर्चा करू। हा तिथल्या राष्ट्रपतींनी मला स्वतःला सांगितलं आणि म्हणून आम्ही त्यानंतर हे कधी होऊन दिलं नाही। पण हल्लीचं सरकार हे दर 15 दिवसाला निर्णय बदलतो आणि त्याचा परिणाम विशेषतः शेतकऱ्यांचा अतिशय वाईट होतो। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।